बाबांना पॅरालिसिस झाला होता, हो. आपल्याकडे आणलेलं होतं. बाबा ज्यावेळेस आणले होते अक्षरशः चालता येत नव्हतं, काहीच कंडिशन नव्हती. 3 महिन्यात जवळपास अक्षरशः 100% ओके झालेले. बाबा उठून बसा. अवतरांना स्वतः चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. आज खूप छान अशी कंडिशन झालेली आहे. तर पॅरालिसिस झाल्यावर घाबरायचं नाही. वेळेवर ट्रीटमेंट, रेग्युलर ट्रीटमेंट आणि जी काही थेरपी वगैरे दिलेली असती ती जर वेळेवर केली म्हणजे लवकरात लवकर पेशंट बरं होतं. कशी तब्येत आहे आता? बरे आहे सर. छान आहे अगोदरपेक्षा. हो नाही. हात वरती करा, तिकडचा हात. अक्षरशः उचलून आलेले पेशंट होते, खूप छान झालेले आणि आज स्वतः चालत आले. चालून दाखवा. पहिल्या दिवशी आणले तेव्हा अजिबात चालता येत नव्हतं, काहीच नाही. आज खूप स्वतः छान चालत आहे. पॅरालिसिस झाल्यावर सर्वात महत्त्वाचं एक असतं की वेळेवर ट्रीटमेंट, डॉक्टरनी जे सल्ला दिलेला आहे तो करायचा आणि जी काही थेरपी, फिजिओथेरपी, मेडिसिन आणि वेळेवर. आणि सर्वात महत्त्वाचं की टेन्शन न घ्यायचं. माइंडसेट खूप गरजेचं आहे पॅरालिसिसमधून बरं होण्यासाठी. तर मित्रांनो, पॅरालिसिस झाल्यावर घाबरायचं कारण नाही. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं. आमच्याकडे आम्ही आतापर्यंत लाखो पॅरालिसिसचे पेशंट बरे केलेले. आमचा जे उद्देश आहे पॅरालिसिस फ्री इंडिया, यामध्ये सगळ्यांनी सहभाग करावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. धन्यवाद.